पण एकही उपवास करत नाही मी, इतके करते हे कधीच करत. मला उपवासाचं एकही वस्तू आवडत नाही, एकही पदार्थ आवडत नाही. उपवासाचे पदार्थ आवडत नाहीत म्हणून तुम्ही करत नाही. साधारण उपवासाला काय असावं अशी तुमची इच्छा आहे? वरण भात पोळी. म्हणजे हे बघा, ती कधीही ते इच्छा पूर्ण करणार नाही. मला माहिती नाही करू शकत. मला वाटत नाही इतक्या इच्छा पूर्ण केल्यानंतर ह्याला काही अर्थ आहे. तिसरी अपेक्षा सांगा. तिसरी तर अशी काय विशेष नाहीये. पण आहे एकदा तरी घरची कामं करावी. बाहेरचे सगळे मी करतो. बाहेर आपलं वाटून एकदा काय नाही तर एकदा तरी घरातल्या घड्या घाला. तुमच्या 3 अपेक्षा सांगा, बघूया आता. माझी म्हणजे एक तर ती इमिजिएट रिॲक्ट करते सगळ्या गोष्टीला, कुठल्याही गोष्टीला, आणि जजमेंट नाही. कोणाबद्दल इमिजिएट एक जजमेंट घेऊन त्याचं ठरवून टाकतं की हा असा आहे. वेळ द्यायला पाहिजे. काय मान्य? प्रयत्न करेल. दुसरी अपेक्षा म्हणजे खूपच इमोशनल आहे. तिसरी बस असंच माझ्या शेवटपर्यंत साथ द्यावी. बरं, आता आज धन्यवाद द्यायचे असेल तर कुणाला, आणि क्षमा मागायची असेल या निमित्ताने तर कुणाची? धन्यवाद सर्वात पहिले यांना, थँक्स. कारण मला 2 इतके छान मुलं मिळाले, माझा मुलगा आणि माझी मुलगी. हे नसतं तर मला कधीच नसतं मिळालं. हे सर्वात मोठं धन्यवाद त्यांना. त्यांच्या आणि अजून एक मला धन्यवाद माझ्या यांना करायचं आहे की ज्यांना मला या मीडिया थ्रू सांगता येईल. मला जॉब जे मिळाली ते एक सर आणि डेव्हिड मॅडम. मी खूप हे होते अभ्यासात, म्हणजे माझा ब्रेक खूप झाला, त्याच्यानंतर मला जॉब मिळाली की त्या दोघांनी मला आयुष्यात खूप साथ दिली. ते त्या दोघांना क्षमा सॉरी म्हणजे असंच, म्हणजे दुखवलं तर नाही, जाणून बुजून दुखवलं नाही आहे. पण जर असते तर आईला असं वाटलं असं की नाही, आता ती खूप खुश होती नंतर, म्हणजे आमचं लग्नाचं. पण काही तिथे एखाद जो वर्ष गेला त्याच्याबद्दल आईवडिलांना सॉरी ते म्हणाले. तुम्ही? मी सॉरी माझ्या फॅमिलीला, हिच्या फॅमिलीला, कारण त्यावेळेला तिच्या मनाविरुद्ध सगळं झालं. आणि थँक्यूसुद्धा माझ्या फॅमिलीला, तिच्या फॅमिलीला आणि माझ्या सगळ्या मित्रांना. खूप सपोर्ट, भयंकर सपोर्ट. ती माझी स्ट्रेंथ आहे सगळ्यात. मेन स्ट्रेंथ म्हणजे ही तर आहेच, पण जी बाहेरची स्ट्रेंथ आहे ती सगळी ती आहे. एक गोष्ट मला माहिती, मी आज जे मिस करतोय माझ्या मुलाला, सुनेला आणि माझ्या नातवाला, जे अमेरिकेत आहे, ते कधीच म्हणजे कुठले सणाला नसतात, याला नसतात, मिस करतो त्यांना मी. पण ते आज हा कार्यक्रम नक्की बघतील तेव्हा तुम्हालाही, म्हणजे मुलगा, सून आणि नातू तिघांनाही खूप मिस करतायत दोघेही. आता क्षण सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात.
म्या बाहेर तुमची वाट बघते.